Hello students, all of you welcome to your pre-education channel Pankaj Science World. Students, from today we are going to start chapter number 3, Life Processes in Living Organism Part 2. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅप्टर नंबर 3, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कंप्लीट चॅप्टर तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर मग मुलांनो, आपल्याला या चॅप्टरमध्ये काय काय शिकायचं आहे. पहिला पॉइंट आहे रिप्रोडक्शन, सेक्स्युअल अँड असेक्स्युअल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन दोन प्रकारचे असतात, सेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि असेक्स्युअल रिप्रोडक्शन. त्यानंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. रिप्रोडक्शन मध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग होतो. मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे ज्या कपल्सना संतती होत नाही त्याकरता मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांना संतती होऊ शकतं, त्याबद्दल आपल्याला या पॉइंटमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स ज्या आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत त्यांची काळजी कशी करायची, काळजी कशी घ्यावी, ज्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होणार नाहीत, आजार होणार नाहीत रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी संबंधित. हे सगळे मुद्दे जे आहेत आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ या पार्टमध्ये बघायचं आहे. आणि त्यानंतर पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्येचा विस्फोट कसा झालेला आहे, लोकसंख्या कशी वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येचा काय परिणाम होत आहे, हे आपल्याला या पॉइंटमध्ये बघायचं आहे. तर सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघू. काही क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे, विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये महत्वाच्या लाईफ प्रोसेसेस कोणकोणत्या आहेत. आपल्याला माहित आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, ह्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत ह्या लाईफ प्रोसेसेस म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांना लाईफ प्रोसेसेस का म्हटलं जातं, कारण प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्याकरता ह्या प्रोसेसेस मदत करतात आणि या प्रोसेसेसमुळेच सजीव जिवंत राहू शकतो, म्हणून त्यांना लाईफ प्रोसेसेस असं म्हटलं जातं. दुसरा क्वेश्चन आहे बघा, which life processes are essential for production of energy required by the body. आपल्या शरीराची एनर्जीची गरज भागवण्याकरता कोणत्या लाईफ प्रोसेसेस महत्वाच्या आहेत. आपल्याला माहिती आहे मागच्या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलं चॅप्टर नंबर 2 मध्ये, तर रेस्पिरेशन जे आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे ही महत्वाची लाईफ प्रोसेसेस आहे आणि रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये एनर्जी तयार होतं. रेस्पिरेटरी सिस्टीमचे दोन भाग बघितले आपण, सेल्युलर रेस्पिरेशन, त्यानंतर एक्सटर्नल रेस्पिरेशन. तर सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे ते सेलच्या आतमध्ये होतं आणि त्यामध्ये एनर्जी जी आहे ते एटीपीच्या फॉर्ममध्ये तयार होत असतं. तिसरा क्वेश्चन आहे, विच आर द मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन अँड व्हॉट आर द डिफरन्सेस. सेल डिव्हिजन जे आहेत मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत, मायटोसिस आणि मिओसिस. आता मायटोसिस आणि मिओसिस मध्ये काय फरक आहे मुलांनो. मायटोसिस जी आहे ती इक्वेशनल डिव्हिजन आहे. मायटोसिस मध्ये क्रोमोझोम नंबर जे आहेत ते सारखेच असतात. डॉटर सेल जी तयार होतं त्या डॉटर सेल मध्ये पॅरेंट सेल सारखेच क्रोमोझोम्स असतात, जेनेटिकली क्रोमोझोम सारखे असतात. आणि मिओसिस जे आहे त्याला रिडक्शन डिव्हिजन म्हटलं जातं आणि मिओसिस मध्ये क्रोमोझोमची संख्या ही अर्धी होतं. जेवढे क्रोमोझोम्स पॅरेंट सेलमध्ये आहेत त्याच्या अर्धे सेल जे आहेत ते डॉटर सेलमध्ये असतात. मायटोसिस जे आहे सोमॅटिक आणि स्टेम सेलमध्ये हे घडून येतं आणि मिओसिस जे आहे हे जर्म सेलमध्ये घडून येतं आणि मायटोसिसच्या प्रोसेसने गॅमेट्स तयार होत असतात. म्हणून मायटोसिसने ज्या सेल तयार होतात त्या हॅप्लॉइड्स असतात आणि इट प्रोड्युसेस द गॅमेट. देन व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम इन सेल डिव्हिजन. तो सेल डिव्हिजन मध्ये क्रोमोझोमचा काय रोल आहे. इन सेल डिव्हिजन क्रोमोझोम प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए. क्रोमोझोम्स डीएनए पासून बनलेले आहेत आणि ड्युरिंग द सेल डिव्हिजन देअर ऑकर द डुप्लिकेशन ऑफ डीएनए. डीएनएच्या कॉपीज तयार होतात आणि डीएनए जो आहे, क्रोमोझोम्स कशापासून बनलेला आहे, डीएनए मॉलिक्यूल आणि हिस्टोन प्रोटीन. तो हिस्टोन प्रोटीन भोवती जो आहे डीएनए मॉलिक्यूल हा गुंडाळलेला असतो. त्यामुळे क्रोमोझोम जे आहे डीएनए मॉलिक्यूलचं संरक्षण करतात आणि क्रोमोझोम्स एन्श्युअर दॅट द जेनेटिक मटेरियल शुड बी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन द डॉटर सेल. डॉटर सेलमध्ये सारख्या प्रमाणात क्रोमोझोम हे डिस्ट्रीब्यूट होतात. क्रोमोझोमचा फार महत्वाचा सहभाग यामध्ये आहे. आता काही फिगर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. या फिगरचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. अँड देअर आर सम लाईफ प्रोसेसेस दॅट वी हॅव स्टडीड इन प्रिव्हियस क्लासेस. मागच्या क्लासेसमध्ये आपण काही लाईफ प्रोसेसेस शिकलो. त्यामध्ये न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, सेन्सेशन अँड रिस्पॉन्स, दॅट इज कॉल्ड एज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. न्यूट्रिशनमुळे आपल्या शरीरामध्ये पोषक पदार्थ जातात आणि ते सगळ्या शरीराला डिस्ट्रीब्यूट केले जातात. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एनर्जी तयार होतं. एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये आपल्या बॉडीमध्ये जे काही वेस्ट मटेरियल तयार होतात दॅट आर एक्सपेल आउट ऑफ द बॉडी. सेन्सेशन अँड रिस्पॉन्स, इट कंट्रोल ऑल द लाईफ प्रोसेसेस अँड ऑल्सो कंट्रोल
अँड गिव्ह द रिस्पॉन्स टू द एक्सटर्नल अँड इंटरनल स्टिम्युलाई. बाहेरून आणि आतून ज्या काही स्टिम्युलस आपल्याला मिळत असतात त्याला रिस्पॉन्स देण्याचं काम हे सेन्सेशन आणि रिस्पॉन्स ही सिस्टीम करत असतं. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इज अचीव्ड बाय नर्वस सिस्टीम अँड हार्मोनल सिस्टीम. नर्वस सिस्टीम आणि हार्मोनल सिस्टीम. तर या सगळ्या लाईफ प्रोसेसेस सोबत एक लाईफ प्रोसेसेस आणखी आपल्या शरीरामध्ये घडून येतं आणि त्या लाईफ प्रोसेसला रिप्रोडक्शन म्हटलं जातं. These life processes, nutrition, respiration, excretion, sensation, that are very essential for the survival of living organism. तो सजीव जो आहे जिवंत राहण्याकरता ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस आवश्यक असतात. रिप्रोडक्शनचा जिवंत राहण्याशी काही संबंध नाही. एखादा ऑर्गॅनिझम जर रिप्रोडक्शन करत नसेल तर तो तरी सुद्धा तो जिवंत राहू शकतो. बट रिप्रोडक्शन इज व्हेरी इसेन्शियल फॉर द मेंटेनन्स and maintain the continuity of the species of that organism. तो जो सजीव आहे तो सजीव आपल्या पृथ्वीवरती टिकून राहण्याकरता रिप्रोडक्शनची प्रोसेस आवश्यक आहे. जर एखादा ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शनच झालं नाही तर तो ऑर्गॅनिझम मरून जाईल आणि मरून गेल्यानंतर त्याचे जे नवीन आपत्ती जे आहेत ते तयारच होणार नाही. म्हणजे आपत्त्याच्या स्वरूपामध्ये तो ऑर्गॅनिझम या पृथ्वीवरती तयार होतो आणि ते आपत्ती मोठे झाल्यानंतर परत नव्या पिल्लांना जन्म घालतात आणि अशा प्रकारे कोणतीही प्रजाती जी आहे स्पीसीज जी आहे आपल्या पृथ्वीवरती टिकून राहतात ती रिप्रोडक्शनच्या मार्फत. देअरफॉर रिप्रोडक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मेंटेनन्स ऑफ स्पीसीज. तर रिप्रोडक्शन जे आहे रिप्रोडक्शन च्या बाबतीत काही फिगर्स या ठिकाणी दिलेले आहेत त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आणि कोणती लाईफ प्रोसेसेस घडून येतात ती आपल्याला या ठिकाणी समजेल. तर या ठिकाणी एक ट्विंग आहे. द ट्विंग इज लेड इनसाइड द सॉइल अँड द न्यू प्लांट इज ग्रोन अप फ्रॉम द ट्विंग. द hen lay the eggs and when the eggs is hatched then the young ones are come out through that eggs. Next figure is that the seed is sprouting and the new plant grows from that seed. And here is the unicellular organism and unicellular organism divides to form the new daughter cells and the new organism is produced. All these figures that shows the life process and name of life process is reproduction. तर या सगळ्यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शन ही लाईफ प्रोसेस दिसून येतं. आता एक क्वेश्चन आहे व्हॉट डू यू मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पीसीज. मेंटेनन्स ऑफ स्पीसीज म्हणजे काय. एखादी स्पीसीज आपल्या पृथ्वीवरती वर्षानुवर्षापासून आहे त्यालाच मेंटेनन्स ऑफ स्पीसीज असं म्हटलं जातं. मग वर्षानुवर्षापासून आपल्या पृथ्वीवरती काय ड्यू टू द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनमुळे नवीन ऑफस्प्रिंग तयार होतात आणि ते ऑफस्प्रिंग जे आहेत आपल्या पृथ्वीवरती राहतात पुन्हा ते रिप्रोडक्शन करतात आणि अशा प्रकारे स्पीसीज जी आहे ती मेंटेन होतं. सेकंड क्वेश्चन whether the new organism is genetically exactly similar to earlier one that has produced it. ज्यापासनं जो ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे म्हणजे माता पित्यांपासून पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग तयार होतो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो तो जो आहे तो आपल्या पॅरेंट्स जेनेटिकली तो पॅरेंट सारखाच असतो का. whether the new organism is genetically exactly तो पॅरेंट सारखा असतो. जेनेटिकली सिमिलर असतो पण एक्झॅक्टली सिमिलर आहे की नाही इट डिपेंड्स अपॉन हाऊ इट रिप्रोड्यूस. तो कसा तयार झाला रिप्रोडक्शनची कोणती प्रोसेस त्यामध्ये झालेली आहे त्यावरती ती गोष्ट अवलंबून आहे. एक्झॅक्टली जेनेटिकली सिमिलर केव्हा असेल आणि जेनेटिकली डिफरन्स केव्हा असतील हे आपल्याला रिप्रोडक्शनच्या टाइप्स नुसार कळेल. Who determines whether the two organisms of the species will be exactly similar or not? सेम क्वेश्चन आहे. तयार झालेला जो ऑर्गॅनिझम आहे तो त्याच्या पॅरेंट सारखाच आहे की नाही. तर हे कोण डिसाइड करतं. हु डिटरमाइन वेदर द टू ऑर्गॅनिझम्स ऑफ द स्पीसीज विल बी एक्झॅक्टली सिमिलर ऑर नॉट. तर दोन स्पीसीज जे आहेत दोन ऑर्गॅनिझम जे आहेत एका स्पीसीज मधल्या ते एक्झॅक्टली जेनेटिकल सिमिलर आहे की नाही हे कोण डिसाइड करतं. इट इज डिसाइडेड बाय द क्रोमोझोम्स. जर क्रोमोझोमची संख्या दोन ऑर्गॅनिझम मध्ये सारखी असेल तर तो जेनेटिकली सिमिलर आहे बिकॉज द क्रोमोझोम नंबर्स आर स्पीसीज स्पेसिफिक. चौथा क्वेश्चन आहे व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. तर जो पहिला ऑर्गॅनिझम्स आपल्या पृथ्वीवरती अस्तित्वात आहेत त्याचा आणि नवीन तयार होणाऱ्या ऑर्गॅनिझमचा आणि सेल डिव्हिजनचा काही संबंध आहे का. यस. जो ऑर्गॅनिझम्स आहे द ऑर्गॅनिझम्स ग्रोज इन साइज इट बिकम्स adult and they reproduce and reproduction occurs by the formation of gamete in sexually reproducing organism. So when the gametes are formed by the process of meiosis. If the organism is simple unicellular and
दे रिप्रोड्यूस असेक्सुअली, देन देअर ऑकर द मायटॉटिक सेल डिव्हिजन. तर सेल डिव्हिजन आणि ऑर्गॅनिझम्स जो तयार होतो त्याचा संबंध आहे. तर मग रिप्रोडक्शन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. पहिले जो सजीव अस्तित्वात आहे त्या सजीवापासूनच नवीन सजीव जो आहे तो जन्माला येतो, त्याला रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. प्रत्येक सजीव जो आहे त्यासारखाच एक सजीव हा जन्माला घालतो, त्यालाच रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. तर रिप्रोडक्शन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीवामध्ये रिप्रोडक्शन एक महत्वाची लाईफ प्रोसेस आहे. It is also one of the various reasons responsible for evolution of each species. इव्होल्युशन करता वेगवेगळे कारण रिस्पॉन्सिबल आहे. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकलेलं इव्होल्युशन कसं घडून येतं, इव्होल्युशन करता कोणकोणत्या गोष्टीमुळे इव्होल्युशन घडून येतं. तर त्यामध्ये रिप्रोडक्शन सुद्धा एक कारण आहे. रिप्रोडक्शनमुळे इव्होल्युशन घडून येतं, नवीन स्पीसीज जे आहे ह्या त्या ठिकाणी जन्म घेत असतात. तर रिप्रोडक्शन हे दोन प्रकारचे आहे मुलांनो. पहिला प्रकार आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन आणि दुसरा प्रकार आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शन. तर असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय होतं? द फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय द ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पीसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट इज कॉल्ड एज असेक्सुअल रिप्रोडक्शन. ज्या रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्सचा सहभाग न होता ऑर्गॅनिझम तयार होतो त्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हटलं जातं. इन शॉर्ट, इन असेक्सुअल रिप्रोडक्शन सिंगल पॅरेंट इज देअर. म्हणजे एकच ऑर्गॅनिझम जो आहे तो त्याच्या अपत्याला जन्म घालतो. मेल आणि फिमेल्स त्यामध्ये नसतात, त्याला असेक्सुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. आता असेक्सुअल रिप्रोडक्शनची इम्पॉर्टन्स काय? The characteristic of asexual reproduction, the first is that it does not involve the union of two different gametes. Male gametes आणि female gametes याचं इन्व्हॉल्वमेंट नसतं. एकच ऑर्गॅनिझम जो आहे तो काय करतो, त्याच्या अपत्याला जन्म घालतो. द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिकली सिमिलर विथ द रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. तो जो ऑर्गॅनिझम्स असेक्सुअली रिप्रोडक्शनने तयार झालेला आहे तो ऑर्गॅनिझम्स तो त्याच्या पॅरेंट सारखाच असतो. जेनेटिकल डिफरन्स त्यामध्ये नसतात. का नसतात? इट इज अनपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर्स बाय द मायटॉटिक सेल डिव्हिजन. कारण असेक्सुअल रिप्रोडक्शनने जो ऑर्गॅनिझम तयार होतो त्यामध्ये मायटॉटिक सेल डिव्हिजन असतात. मायटॉटिक सेल डिव्हिजन मध्ये आपल्याला माहित आहे की क्रोमोझोम नंबर जे आहेत ते सारखेच असतात. पॅरेंट सेल मध्ये जे क्रोमोझोम्स आहेत तेच क्रोमोझोम जे आहेत. मायटॉटिक सेल डिव्हिजन, द डॉटर सेल्स आर फॉर्म्स that contain the exactly similar chromosomes like that of the parent. पॅरेंट मध्ये जेवढे क्रोमोझोम्स जे क्रोमोझोम्स आहेत त्याच क्रोमोझोमच्या कॉपीज जे आहेत त्या डॉटर सेल मध्ये असतात. त्यामुळे असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये जो ऑर्गॅनिझम तयार होतो तो जेनेटिकली पॅरेंट सारखा असतो. देन नेक्स्ट, वन ड्रॉबॅक ऑफ दिस असेक्सुअल रिप्रोडक्शन. तर या असेक्सुअल रिप्रोडक्शनचं एक ड्रॉबॅक सुद्धा आहे, अब्सेन्स ऑफ जेनेटिकल रिकॉम्बिनेशन. जेनेटिकल रिकॉम्बिनेशन त्या ठिकाणी तयार होत नाही कारण क्रोमोझोमच्या कॉपीज तयार होतात आणि कॉपीज तयार झाल्यानंतर सिम्पली त्या डिवाइड होतात कारण मायटॉटिक सेल डिव्हिजन होतं. हा त्याचा ड्रॉबॅक आहे. म्हणजे व्हेरिएशन्स आणि इव्होल्युशन असेक्सुअल रिप्रोडक्शनमुळे घडून येत नाही. Whereas fast process is the advance of this reproductive method. फास्ट प्रोसेस, कारण ही जी रिप्रोडक्शनची फास्ट प्रोसेस आहे, कमी वेळामध्ये जास्त ऑर्गॅनिझम जे आहेत या प्रोसेसनी तयार होत असतात. तर शिकायचं आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन दोन प्रकारचे असतात आपण बघितलं, सेक्स्युअल रिप्रोडक्शन आणि असेक्स्युअल. असेक्स्युअल रिप्रोडक्शन जे आहे ते युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर दोन्ही ऑर्गॅनिझम मध्ये होतं. परंतु असेक्स्युअल रिप्रोडक्शन जास्तीत जास्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये घडून येतं आणि लोअर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहे जसं हायड्रा आहे त्यामध्ये असेक्स्युअल रिप्रोडक्शन हे घडून येतं. तर मुलांना असेक्स्युअल रिप्रोडक्शन जे आहे ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं घडून येतं आणि त्याची जी प्रोसेस आहे ती जी आहे बायनरी फिजन. बायनरी फिजन या प्रोसेसनी असेक्स्युअल रिप्रोडक्शन जे आहे ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये घडून येतं. कोणकोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये असेक्स्युअल रिप्रोडक्शन घडून येतं? इट ऑकर्स इन द बॅक्टेरिया. बॅक्टेरिया जे आहेत ते युनिसेल्युलर आहेत आणि त्यांच्यामध्ये असेक्स्युअल रिप्रोडक्शन हे बायनरी फिजन या प्रोसेसनी घडून येतं. प्रोटिस्टा ज्यामध्ये आहे अमिबा, पॅरामेसियम, युग्लेना यांच्यामध्ये सुद्धा असेक्स्युअल रिप्रोडक्शन घडून येतं. कोणत्या प्रोसेसनी? बायनरी फिजननी. त्यानंतर युकॅरियोटिक सेल ऑर्गेनलीज. युकॅरियोटिक सेल मध्ये काही सेल ऑर्गेनलीज आहेत ज्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट ह्या सेल ऑर्गेनलीज जे आहे आणि सेल ऑर्गेनलीज जे आहे यांच्यामध्ये बायनरी फिजन होऊन नवीन मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट त्यामध्ये तयार होतात. तर बायनरी फिजन म्हणजे काय? बायनरी फिजन जी आहे
बायनरी फिजन मीन्स द डिव्हिजन ऑफ सिंगल सेल इंटू टू सेल्स. सिंपल सांगायचं झालं तर बायनरी फिजन जे आहे यामध्ये एक सेल असतं. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहेत. तर एका सेल पासून दोन नवीन सेल होतात, त्याला डॉटर सेल म्हणतात. आणि डॉटर सेल म्हणजे त्यांचे ऑफस्प्रिंग्स, नवीन अपत्य त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता बायनरी फिजन जेव्हा होतं तेव्हा एक सेल जे आहे ती डिवाइड होतं. अँड सेल डिवाइड बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस अँड अमायटोटिक. त्यांच्यामध्ये जनरली मायटोटिक सेल डिव्हिजन होतं. त्यामुळे द organisms that are produced by the asexual reproduction are genetically same that of the parent cell. parent cellच्या सारखेच ते ऑर्गॅनिझम्स असतात, कारण मायटोटिक सेल डिव्हिजन मध्ये क्रोमोझोमची संख्या ही त्या ठिकाणी रिस्टोर होतं. पण सेल जेव्हा डिवाइड होतात तर त्या सेल डिव्हिजनचा अँगल जो आहे, ऍक्सिस ऑफ फिजन और डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्टा. वेगवेगळ्या प्रोटोझोआंमध्ये जी सेल डिव्हिजन होतं ते वेगवेगळ्या अँगलने होतं आणि त्यानुसार बायनरी फिजनचे तीन प्रकार पडतात. टाइप्स ऑफ बायनरी फिजन इन प्रोटिस्टा. एक आहे सिंपल बायनरी फिजन, ट्रान्सफर बायनरी फिजन आणि तिसरं आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. सिंपल बायनरी फिजन जे आहे ते अमिबामध्ये घडून येतं. ट्रान्सफर बायनरी फिजन हे पॅरामेसियम मध्ये दिसून येतं आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन हे युग्लेनामध्ये दिसून येतं. तर आपण बघूया सुरुवातीला सिंपल बायनरी फिजन. व्हॉट डू मीन बाय सिंपल बायनरी फिजन? सिंपल बायनरी फिजन इट ऑकर्स इन द अमिबा. We know that the body of amoeba is irregular. अमिबाची बॉडी जे इरेग्युलर आहे, त्याला काही विशिष्ट शेप नसतो. त्यामुळे ऍक्सिस ऑफ फिजन जो आहे हा कोणत्याही अँगल, म्हणजे या ठिकाणी अमिबा जो आहे हा असाही डिवाइड होऊ शकतं, सिंगल सेल आहे या प्रकारे डिवाइड होऊ शकतं, याही अँगलनी डिवाइड होऊ शकतं, याही अँगलनी डिवाइड होऊ शकतं, उभाही होऊ शकतं. म्हणजे उभा, आडवा, तिरपा कोणत्याही बाजूने ती सेल डिवाइड होऊन त्या ठिकाणी नवीन सेल जे आहे या ठिकाणी तयार होऊ शकतात. म्हणून याला सिंपल बायनरी फिजन म्हटलं जातं. सिंपल बायनरी फिजन मीन्स when the cell divides at any plane or when the axis of fusion or division takes place at any angle, then it is called as simple binary fission. आता simple binary fission amoeba मध्ये कसं घडून येतं? Amoeba is unicellular organism. This is the parent amoeba. The body of amoeba grows, elongates, and the cell, that is the nuclei, divides mitotically to forms the two nuclei, and this nuclear division is followed by the cytoplasmic division, and after the cytoplasmic division the two cells are separated from each other, and in this way the two daughter amoeba are formed. तर एका अमिबा पासून दोन अमिबा जे आहेत अशा प्रकारे बायनरी फिजननी तयार होतात. त्यानंतर आहे ट्रान्सफर बायनरी फिजन. ट्रान्सफर बायनरी फिजन हे पॅरामेसियम मध्ये घडून येतं. ट्रान्सफर बायनरी फिजन म्हणजे काय? वेन the binary fission in which the cell divides transversely. म्हणजे आडवी सेल जेव्हा कट होतं तेव्हा त्याला ट्रान्सफर बायनरी फिजन म्हटलं जातं. आता ह्या पॅरामेसियम आहे, पॅरामेसियमची सेल ट्रान्सफर म्हणजे अशा प्रकारे जर डिवाइड होईल आणि त्यापासून दोन नवीन सेल तयार होतील तर मग त्याला काय म्हटलं जातं? ट्रान्सफर बायनरी फिजन. आता बघा पॅरामेसियम मध्ये कसं घडून येतं? पॅरामेसियम हा पॅरेंट पॅरामेसियम आहे. इट इलॉंगेट्स इन बॉडी. न्यूक्लियस डिवाइड होतं. न्यूक्लियस डिवाइड झाल्याबरोबर सायटोप्लाझम डिवाइड होतं आणि सायटोप्लाझम डिवाइड झाल्यामुळे त्या ठिकाणी दोन नवीन पॅरामेसियम तयार होतात. आणि या ठिकाणी पॅरामेसियमची सेल जी आहे ही कशी डिवाइड झालेली आहे? ट्रान्सवर्स, आडवी डिवाइड झालेली आहे, म्हणून त्याला ट्रान्सफर बायनरी फिजन म्हटलं जातं. आणि दिस वे टू डॉटर पॅरामेसियम्स आर फॉर्म फ्रॉम द पॅरेंट पॅरामेसियम. आता पॅरामेसियम जो आहे तो मायक्रोस्कोप मध्ये कसा दिसतं या ठिकाणी मी एका व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवायचंय मला. नाउ इन दिस वे द पॅरामेसियम्स आर व्हिजिबल इनसाइड द मायक्रोस्कोप. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये डबक्यामधलं पाणी जर तुम्ही घेतलं आणि ते डबक्यामधल्या पाण्याचा एक दोन ड्रॉप जर तुम्ही स्लाइड वरती टाकला आणि ती जर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली हाय मॅग्निफिकेशन मध्ये ऑब्झर्व जर केली तर अशा प्रकारचे पॅरामेसियम तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. आणि त्या ठिकाणी बायनरी फिजन जे आहे, ट्रान्सफर बायनरी फिजन हे सुद्धा आपल्याला दिसू शकतं. बायनरी फिजन ऑकर्स इन लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन, दॅट इज द युग्लिना. आता युग्लिनामध्ये लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन म्हणजे सिंपल सेल जेव्हा उभी डिवाइड होतो, उभा कट जर आपण सेल मध्ये जर केला, आता ही जी आहे लॉन्जिट्युडिनल, जर या सेलला जर आपण उभं जर कट केलं तर हा झाला लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. अशा प्रकारे दोन सेल जे आहेत त्या ठिकाणी तयार होतात. तर अशा प्रकारे काय होतं की युग्लिना जे युग्लिना हा पॅरेंट युग्लिना, इट grows in size, nucleus divides to form the two daughter nuclei, and this nuclear division is followed by the cytoplasmic division, and in this the cytoplasmic division the cytoplasm divides longitudinally. अशा प्रकारे त्या ठिकाणी longitudinally cytoplasm डिवाइड होतं. आणि
you will see the longitudinal division in the euglena and two daughter euglena are forms at the end of binary fission. तो अशा प्रकारे बायनरी फिजन जे आहे ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये घडून येतं. बायनरी फिजन म्हणजे डिव्हिजन ऑफ सेल, सिंगल सेल डिवाइड्स टू फॉर्म द टू न्यू सेल अँड मायटोटिक सेल डिव्हिजन ऑकर्स ड्यूरिंग द बायनरी फिजन. One more important characteristic of binary fission is that binary fission occurs during the favorable condition. Favorable condition म्हणजे जेव्हा परिस्थिती अनुकूल आहे. अनुकूल परिस्थिती means that is the availability of abundant food material. फूड मटेरियल अमिबा, पॅरामेसियम, युग्लेना यांच्यामध्ये आपण बायनरी फिजन बघितलं तेव्हा त्यांना खायला अन्न पदार्थ भरपूर प्रमाणात उपलब्ध असतील, वातावरण त्यांच्या वाढीकरता पोषक असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यामध्ये बायनरी फिजन घडून येतं. देन व्हॉट विल हॅपन इफ द कंडिशन्स आर अनफेवरेबल. जर कंडिशन अनफेवरेबल असतील तर ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन द अमिबा डिव्हाइड्स बाय द प्रोसेस ऑफ मल्टिपल फिजन अँड multiple fission is a type of asexual reproduction which occurs in the amoeba during unfavorable condition. जेव्हा फूड मटेरियल अवेलेबल नाही आहे, कंडिशन्स जे आहेत बाकी एन्व्हायरमेंटल कंडिशन्स अमिबाच्या वाढीकरता पोषक नाही आहेत, तशा वेळेला त्यामध्ये मल्टिपल फिजन घडून येतं. मल्टिपल फिजन म्हणजे काय? आता बघा, अमिबा, द बॉडी ऑफ अमिबा इट कंटेन द सुडोपोडिया. पॅरेंट अमिबा आणि पॅरेंट अमिबा जे आहेत त्याच्या बॉडीला आउटग्रोथ असतात, ज्याला आपण काय म्हणतो सुडोपोडिया. And this pseudopodia is the outgrowth of their body and it is finger like projection. हा समजा अमिबा आहे आणि याचे जे बोटासारखे टोकं जे दिसतात हे एक आहे त्याचं सुडोपोडिया. आणि सुडोपोडियाच्या मदतीने काय करतं, अमिबामध्ये मुवमेंट होतं, त्यांच्यामध्ये हालचाल होत असतं, एका ठिकाणून अमिबा दुसऱ्या ठिकाणी जातात. पण फूड मटेरियल अवेलेबल नाही आहे तर अशा कंडिशन मध्ये अमिबामध्ये सुडोपोडिया तयार होत नाही आणि अमिबा हा राऊंड शेप मध्ये येतो अशा प्रकारे. अँड इट फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह कोटिंग on the body and that protective coating is called as cyst. मग अमिबामध्ये सुडोपोडिया फॉर्मेशन थांबतं आणि अशा प्रकारे तो गोलाकार आकारामध्ये तयार होतो आणि त्याच्या बॉडीवरती बाहेरच्या बाजूने काय तयार होतं, एक टणक आवरण तयार होतं ज्याला आपण संरक्षण कवच म्हणू शकतो आणि ते संरक्षण कवचला काय म्हटलं तर सिस्ट. मग सिस्टच्या आतमध्ये काय हे न्यूक्लियस आहे, ते न्यूक्लियस डिवाइड्स अँड रिडिवाइड्स अगेन अँड अगेन. And the nuclear division is followed by the cytoplasmic division, and in this way the large number of nucleus are formed inside the cyst, and in this way due to the division of cytoplasm large number of amebulae are formed inside it. Amebulae म्हणजे अमिबाचं काय आहे ते प्लुरल फॉर्म्स आहे, एकापेक्षा जास्त अमिबा जे आहेत त्या ठिकाणी तयार होत असतात. And when the conditions are favorable, condition जेव्हा फेवरेबल होतात, the cyst break and this amoeba comes out of the cyst and grows to the adult amoeba. आणि अशा प्रकारे कंडिशन फेवरेबल झाल्यानंतर सिस्ट ब्रेक होतं आणि त्यामधून हे जे छोटे छोटे अमिबुली आहेत ते बाहेर पडतात आणि पोषक वातावरण आणि अन्न उपलब्ध असतं आणि त्यामुळे मग त्यांची वाढ होतं. अँड इन दिस वे द मल्टिपल फिजन ऑकर्स इन द अमिबा ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन. आलं लक्षात? आता अनदर टाइप ऑफ दिस इज द डॉटर अमिबा. मल्टिपल फिजन ऑकर्स ड्यू टू द लॅक ऑफ फूड ऑर एनी अदर टाइप ऑफ ऍडव्हर्स कंडिशन. मल्टिपल फिजन केव्हा घडून येते हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता अनदर टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन द ईस्ट दॅट इज कॉल्ड एज बडिंग. हे ईस्ट सेल आहे आणि ईस्ट सेल मध्ये बडिंग होतं. बडिंग म्हणजे काय बघा, दिस वन इज द पॅरेंट ईस्ट सेल. पॅरेंट ईस्ट सेल जे आहे याला कंडिशन फेवरेबल आहे, फूड मटेरियल अवेलेबल आहे, तर त्यावेळेला काय होतं त्याच्या बॉडीवरती एक असा फुगीर भाग तयार होतो अँड दिस इज कॉल्ड एज बल्ज. बल्ज इज नॉट द स्वेलिंग ऑफ द बॉडी, इट इज ऑल्सो कॉल्ड एज बड. हा जो फुगीर भाग येतो या फुगीर भागाला काय म्हटलं जातं, बड असं म्हटलं जातं. बड ग्रोइंग साईज. बड जी आहे त्याची साईज वाढतं आणि साईज वाढल्यानंतर इट डिटॅचेस फ्रॉम द पॅरेंट सेल आणि पॅरेंट सेल पासून काय होतं ती सेपरेट होतं आणि ही जी बर्ड आहे दिस बर्ड नाउ ग्रो इन टू द ऍडल्ट ईस्ट सेल आणि ऍडल्ट ईस्ट सेल मध्ये त्याचं रूपांतर होतं. जर अन्न पदार्थ खूपच अवेलेबल असतील, ईस्ट सेल आपल्याला माहिती आहे, जर साखरेच्या सोल्युशन मध्ये ईस्ट सेल जर टाकली तर एक बर्ड जी आहे पूर्ण विकसित होण्याच्या आधी त्या बर्डवरती दुसरी बर्ड तयार होतात, त्या बर्डवरती दुसरी बर्ड तयार होतात आणि अशा प्रकारे लार्ज नंबर ऑफ बर्ड्स आर प्रोड्यूस वन आफ्टर द अदर्स अँड the large number of yeast cells are grows in this way.
तर धिस इज अ टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. तर असेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे हे याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं तयार होतं. या ठिकाणी डॉटर ईस्ट सेल या ठिकाणी तयार झालेले आहेत. आणि असेक्सुअल रिप्रोडक्शनचं वैशिष्ट्य काय, त्या ठिकाणी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आर प्रोड्यूस इन अ शॉर्ट पिरियड. बट आपल्याला शिकायचं आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. याच्या आधी आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बघितलं. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं हे आपण पाहिलं. आता आपल्याला बघायचं आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहे त्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन हे 5 प्रकारे होतं. 5 वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन घडून येतं. पहिला प्रकार जो आहे फ्रॅगमेंटेशन. The process of fragmentation, it is a type of asexual reproduction. It occurs in Spirogyra and Cycon. Spirogyra आणि Cycon मध्ये हे आपल्याला asexual reproduction दिसून येतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे रिजनरेशन. रिजनरेशन हा प्रकार प्लॅनेरिया मध्ये आपल्याला दिसून येतं. तिसरा आहे बडिंग. बडिंग asexual reproduction हायड्रा मध्ये घडून येतं. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन वेगवेगळ्या प्लांट्स मध्ये घडून येतं. त्यामध्ये पोटॅटो, ऑनियन, शुगर केन, ब्रायोफायलम यासारखे जे प्लांट्स आहेत त्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन घडून येतं. आणि शेवटचा प्रकार आहे स्पोर फॉर्मेशन, जे बुरकर म्हणजे बुरशीमध्ये आपल्याला दिसतं. आता प्रत्येक प्रकाराबद्दल आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. फर्स्ट इज द फ्रॅगमेंटेशन. द प्रोसेस ऑफ फ्रॅगमेंटेशन इट ऑकर्स इन स्पायरोगायरा. स्पायरोगायरा मध्ये काय होतं, इन दिस टाइप ऑफ असेक्सुअल, दिस इज द टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन इट ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. In the multicellular organisms, what happens? The filamentous body of the organism, it breaks into the several fragments, and each fragments develop into or leads as a individual new organism. तर यामध्ये काय होतं की यांची बॉडी जी आहे धाग्यांसारखं स्ट्रक्चर असतं आणि हे धागा जो आहे तुटतो. तुटल्यामुळे त्याचे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स तयार होतात आणि प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे हा एक स्वतंत्र जीव म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात येतो. अशा प्रकारे फ्रॅगमेंटेशन हे घडून येतं. आता फ्रॅगमेंटेशन कोणकोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये घडून येतं? फ्रॅगमेंटेशन ऑकर्स इन द मल्टीसेल्युलर अल्गी स्पायरोगायरा अँड इट ऑल्सो ऑकर्स इन स्पॉन्जेस लाईक सायकॉन. सायकॉन स्पॉन्ज मध्ये आणि स्पायरोगायरा अल्गी मध्ये फ्रॅगमेंटेशन हे दिसतं. स्पायरोगायरा मध्ये हे फ्रॅगमेंटेशन केव्हा घडून येतं? व्हेन देयर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर अवेलेबल अँड फूड मटेरियल इज अवेलेबल. न्यूट्रिएंट्स आणि वॉटर भरपूर प्रमाणात अवेलेबल असतील म्हणजे एन्व्हायरमेंटल कंडिशन पोषक असेल तशा वेळेला स्पायरोगायरा जो आहे हा पॅरेंट स्पायरोगायरा आहे. हा स्पायरोगायरा हा फिलामेंटच असतं. त्याची बॉडी फिलामेंट्स असतं आणि स्पायरल स्ट्रक्चर असतं. त्यामुळे त्याला स्पायरोगायरा असं म्हटलं जातं. हे जे फिलामेंट आहे स्पायरोगायराचा इट ग्रोज व्हेरी फास्ट. त्याची वाढ खूप झपाट्याने होतं कारण पाणी जास्त अवेलेबल आहे, फूड मटेरियल अवेलेबल आहे आणि जर झपाट्याने वाढ झाल्यानंतर हे जे फिलामेंट आहे त्याचे छोटे छोटे तुकडे तयार होतात. त्याला आपण फ्रॅगमेंट्स म्हणतो आणि प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे हा नवीन जीव म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात होते. ईच फ्रॅगमेंट दे लिव्स ऑर लीड्स इंडिपेंडेंटली ऍज अ न्यू स्पायरोगायरा फायबर्स. त्याचप्रमाणे सायकॉन स्पॉन्ज मध्ये सुद्धा फ्रॅगमेंटेशन आपल्याला घडून येतं. सायकॉन स्पॉन्ज जो आहे याची बॉडी जर छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये डिवाइड झाली ऍक्सिडेंटली तर प्रत्येक फ्रॅगमेंट पासून नवीन स्पॉन्ज जो आहे तो त्या ठिकाणी तयार होतो. आता दुसरा प्रकार बघूया आपण रिजनरेशन. तर रिजनरेशन जे आहे हे घडून येतं प्लॅनेरियामध्ये. तर रिजनरेशन म्हणजे काय? रिजनरेशन म्हणजे पुनर्निर्माण. पुनर्निर्माण कसं होतं? You might have been seen the wall lizard. Wall lizard break up and discard some part of its tail during the emergency, and this discarded part is regenerated after few days. तर तुम्ही भिंतीवरती वॉल लिझार्ड बघितली असेल, तिची शेपटी काही वेळेला तुटलेली असतं. तर वॉल लिझार्ड काय करते? इमर्जन्सी कंडिशन मध्ये ती शेपटी तोडून टाकतो आणि काही दिवसांमध्ये जी तुटलेली शेपटी जी आहे त्यापासून नवीन शेपटी जी आहे त्या ठिकाणी तयार होते. तुटलेला भाग जो आहे परत त्या ठिकाणी नवीन शेपटी निर्माण होतं. तशाच प्रकारे हे झालं लिमिटेड रिजनरेशन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. आता हे लिमिटेड जे रिजनरेशन आपल्या बॉडीमध्ये सुद्धा घडून येतं. आपण आपल्या हाताची नखे कापतो, केस कापतो, तर काही दिवसानंतर नख आणि केस त्या ठिकाणी परत वाढतात. हे लिमिटेड रिजनरेशन आहे. लेकिन रिजनरेशनच्या मार्फत काही ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शन होतं जसं की प्लॅनेरिया.
आता प्लॅनेरियामध्ये काय होतं, हा प्लॅनेरिया जे आहे, प्लॅनेरियाची बॉडी जर ऍक्सिडेंटली दोन भागांमध्ये विभागली गेली, त्याचे दोन तुकडे झाले, दोन भाग झाले, तर प्रत्येक भागामधून जो राहिलेला भाग जो आहे तो निर्माण होतो आणि नवीन प्लॅनेरिया ऑर्गॅनिझम तयार होतो. इफ द प्लॅनेरिया बॉडी इज कट ऍक्सिडेंटली इंटू टू पीसेस, देन ईच पीस डेव्हलप द रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी अँड इन दिस वे द टू न्यू प्लॅनेरिया आर प्रोड्यूस. आता या ठिकाणी बघा, हा प्लॅनेरिया जो आहे त्याचे तीन भाग झालेले आहेत बघा, एक पार्ट नंबर 1, 2 आणि 3. हा वरचा जो भाग आहे, हा वरचा भाग तयार करतो, खालचा भाग तयार करतो, वरच्या भागापासून खालचा भाग तयार होतो आणि अशा प्रकारे नवीन प्लॅनेरिया तयार होतो. आता खालचा भाग जो आहे, हा खालचा तुटलेला भाग जो आहे त्यापासून वरचा भाग जो आहे हा तयार होतो आणि अशा प्रकारे मग नवीन प्लॅनेरिया त्या ठिकाणी तयार होतो. आता मधातला तुटलेला भाग जो आहे, तो मधातला भाग काय करेल, वरचा आणि खालचा दोन्ही भाग त्या ठिकाणी काय करतो, तो तयार करतो. वरचाही भाग तयार करतो, खालचाही तयार होतो आणि अशा प्रकारे नवीन प्लॅनेरिया त्या ठिकाणी तयार होतो. इन दिस वे ईच lost part of the planaria it has been developed by the process of regeneration. आता तिसरा प्रकार आहे बडिंग. बडिंग इट ऑकर्स इन हायड्रा. हायड्रा मध्ये बडिंगची प्रोसेस घडून येतं. इन हायड्रा हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे अँड ड्युरिंग द फेवरेबल कंडिशन at the specific part of the body of hydra there occurs an outgrowth due to the repeated division of regenerative cell present on its बॉडी वॉल. आता हायड्रा ऑर्गॅनिझम आहे, त्याच्या बॉडी वॉल मध्ये रिजेनरेटिव्ह सेल्स असतात. रिजेनरेटिव्ह सेल्स याची रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्या ठिकाणी एक फुगीर भाग तयार होतो आणि हा फुगीर भाग जो आहे, या फुगीर भागाला काय म्हटलं जातं, बड असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारे बड तयार होतं. आणि ही जी बड तयार झालेली आहे, बड डेव्हलप्स प्रोग्रेसिव्हली and it develops into the new or small hydra and that is called as nascent hydra. या बड जे आहे त्याच्या सेल रिपीटेड डिव्हिजन होतात आणि त्याची वाढ झपाट्याने होतात आणि अशा प्रकारे नवीन किंवा छोटा हायड्रा, त्याला बडिंग हायड्रा सुद्धा म्हटलं जातं, तो तयार होतो. नेसेंट हायड्रा सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि नेसेंट हायड्राचा डर्मल पार्ट आणि त्याची डायजेस्टिव्ह कॅव्हिटी जी आहे ही पॅरेंट हायड्राच्या बॉडी सोबत जोडलेली असतं. अँड दिस पॅरेंट हायड्रा सप्लाइज द न्यूट्रिशन to the budding hydra through this digestive cavity. आणि त्या डायजेस्टिव्ह कॅव्हिटी मध्ये कंटिन्यू असतं, त्यामधून जो बडिंग हायड्रा जो आहे त्याला पोषक पदार्थ पुरवले जातात आणि अशा प्रकारे हा जो बडिंग हायड्रा जो आहे याचा पूर्णपणे विकास होतो. आणि जेव्हा हा बडिंग हायड्रा पूर्णपणे डेव्हलप होतो आणि इंडिव्हिज्युअली स्वतंत्रपणे राहण्याकरता, जिवंत राहण्याकरता सक्षम होतो, मग अशा वेळेला तो बडिंग हायड्रा जो आहे पॅरेंट बॉडी पासून सेपरेट होतो आणि सेपरेट झाल्यानंतर तो इंडिपेंडेंट लाईफ जगायला लागतो आणि अशा प्रकारे त्या बड मधून नवीन हायड्रा जन्माला येतो. आता चौथा प्रकार आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काय, द रिप्रोडक्शन इन प्लांट विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे झाडांचा काही भाग असतो ज्यामध्ये रूट, स्टेम, लीव्स आणि बड पासून नवीन झाड, वनस्पती त्या ठिकाणी तयार होतं, त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असं म्हटलं जातं. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन प्लांट्स मध्ये दिसून येतं. जसं की इन केस ऑफ पोटॅटो कंटेन्स द आईज ऑन इट्स ट्यूबर. पोटॅटो बघितला असेल, आलू जो असतो, आलूवरती तुम्हाला छोट्या छोट्या गाठी दिसतात, त्याला आईज असं म्हटलं जातं. आणि हा ज्या गाठी जो आहे, गाठी सहित जर आपण आलूचा भाग जर आपण तोडला, कापला आणि हा भाग जर आपण जमिनीमध्ये जर पेरला तर त्यापासून नवीन पोटॅटोचं झाड त्या ठिकाणी तयार होतं. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन थ्रू द लीव्स. लीव्स मार्फत व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं ब्रायोफायलम मध्ये. आता हे जे ब्रायोफायलमचं पान जे आहे, याला पर्णपुटी सुद्धा म्हटलं जातं मराठीमध्ये, याच्या लीफ मार्जिन वरती म्हणजे पानाच्या कडेवरती छोट्या छोट्या गाठी असतात आणि या गाठीपासून काय होतं, नवीन झाड निर्माण होतं. हे पान जर जमिनीमध्ये पडलं तर ते त्या ठिकाणी रुजतं आणि त्या बड पासून त्या पानांच्या मार्जिन वरती म्हणजे पानाच्या कडेवरती लीफ मार्जिन म्हटलं जातं, त्यावरती छोट्या छोट्या गाठी असतात आणि त्या गाठींपासून अशा प्रकारे नवीन झाड त्या ठिकाणी तयार होतं. म्हणजे लीव्स मार्फत त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन घडून येतं. इन केस ऑफ द प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस, द बड्स प्रेझेंट ऑन द नोट्स plays an important role in vegetative propagation. शुगर केन म्हणजे ऊसामध्ये, शुगर केन मध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन कसं घडून येतं हे बघूया. त्याचं स्टेम आहे, त्याचं कोड बघितलं असेल, त्यावरती अशा प्रकारे त्याची कांडे असतात. याला म्हटलं जातं नोड. दिस पार्ट इज कॉल्ड नोड. हा आहे नोड आणि नोडच्या मधला जो भाग आहे त्याला म्हटलं जातं
इंटरनोड. आता नोड वरती काय असतात, काही ठिकाणी गाठी असतात, नोड वरती अशा प्रकारच्या गाठी असतात, त्याला बड असं म्हटलं जातं. आणि बड असलेला हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपण कट करून जमिनीमध्ये जर रोवला तर त्यापासून नवीन शुगर केनचं प्लांट त्या ठिकाणी तयार होतं. म्हणजे शुगर केन मध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन त्याच्या स्टेम मार्फत होतं, स्टेम वरती बड असतात, त्यापासून नवीन प्लांट तयार होतं. आणि काही प्लांट जे आहेत त्यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन त्याच्या रूट्स मार्फत होतं. इन केस ऑफ द रॅडिश, कॅरोट आणि स्वीट पोटॅटो यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन जे आहे हे रूट मार्फत होतं. त्याचे रूट्स जे आहेत ते जमिनीमध्ये जर रोवले तर त्यापासून नवीन झाड त्या ठिकाणी तयार होतं. आता चौथा प्रकार बघूया, स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर फॉर्मेशन जे आहे म्युकर मध्ये घडून येतं. म्युकर तुम्हाला माहिती आहे, म्युकर म्हणजे बुरशी, बुरशीमध्ये घडून येतं. इफ यू कीप द वेट पीस ऑफ द ब्रेड ऑर bhakri in a moist and damp places, then you will find the greenish layer on it, and that greenish layer is the fungal group. तुम्ही जर ब्रेडचा तुकडा, भाकरीचा तुकडा ह्युमिड प्लेस मध्ये ठेवला, दमट आणि ओलसर ठिकाणी जर ठेवला तर काही दिवसामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे बुरशी तयार होतं. त्याला म्युकर असं म्हटलं जातं. बुरशी तुम्ही बघितलेल्या कापसासारखे त्यामध्ये धागे सारखं स्ट्रक्चर असतं, आणि ते जर आपण तुम्ही मायक्रोस्कोप खाली जर ऑब्झर्व केलं तर यू कॅन ऑब्झर्व द फिलामेंट्स. म्युकर जे आहे याची बॉडी फिलामेंट्स असतं, धाग्यांसारखं त्याला स्ट्रक्चर असतं, दॅट इज कॉल्ड ॲज हायपी. आणि हायपी मधून रूट सारखं स्ट्रक्चर तयार होतं, त्याला रायझोइड असं म्हटलं जातं. अँड सम ऑफ द फिलामेंट्स दे कंटेन्स द स्पोरेंजियम. अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं, त्याला स्पोरेंजियम असं म्हटलं जातं. आणि स्पोरेंजियम मध्ये काय तयार होतात, स्पोर तयार होतात. स्पोरेंजियम मध्ये स्पोर पूर्णपणे विकसित झाल्यानंतर ते स्पोरेंजियम ब्रश होतं आणि त्यामधले स्पोर जे आहेत ते विखुरले जातात. इट हॅज बीन स्प्रेड. आणि हे स्पोर जे आहेत मग हवेमार्फत एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पसरले जातात, आणि ज्या ठिकाणी त्यांना मॉइस्ट, ह्युमिड आणि डॅम्प प्लेसेस मिळतात, म्हणजे ओलसर दमट जागा त्या ठिकाणी मिळतं, त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी फंगसची कॉलनी तयार होतं. परत त्यापासून त्या स्पोर पासून बुरशीचं निर्माण होतं, म्युकरची कॉलनी त्या ठिकाणी तयार होतं. तर आता आपल्याला शिकायचं सेक्स्युअल रिप्रोडक्शनच्या बद्दल. सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आपल्याला माहित आहे, द रिप्रोडक्शन विच इन्व्हॉल्व्स द युनियन ऑफ two gametes are called as sexual reproduction. The sexual reproduction requires two parents. Sexual reproduction मध्ये दोन parents असतात, male parents and female parents. Male germ cells and female germ cells takes part in the sexual reproduction. The female gametes and male gametes are these two germ cells. Two main processes occur in sexual reproduction. Sexual reproduction मध्ये दोन प्रोसेसेस आहेत. पहिली आहे गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन मध्ये गॅमेट्स तयार होतात, आणि सेकंड आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन मध्ये गॅमेट्स युनियन होऊन त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. आता आपण डिटेल मध्ये शिकणार आहे गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय, अँड हाऊ द गॅमेट फॉर्मेशन occurs. The gamete formation is the process of formation of haploid gamete by the process of meiosis. तर meiosis प्रोसेसनी गॅमेट तयार होतं, आणि जे गॅमेट तयार होतं ते हॅप्लॉइड. आपण meiosis प्रोसेस बद्दल आधी शिकलेला, क्रोमोझोम नंबर्स आर रिड्यूस टू हाफ इन द प्रोसेस ऑफ meiosis. meiosis मध्ये क्रोमोझोमची संख्या अर्धी होतं, म्हणजे हॅप्लॉइड सेल तयार होतं. हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स अशा प्रकारे गॅमेट्स या ठिकाणी तयार होत असतात. या ठिकाणी आपण बघतोय, दिस इज द स्पर्म मेल गॅमेट अँड ओव्हा इज द फिमेल गॅमेट, अँड बोथ द गॅमेट्स आर फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ meiosis. सेकंड स्टेप आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय, फर्टिलायझेशन इज द प्रोसेस ऑफ युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स सो एज टू फॉर्म द डिप्लॉइड झायगोट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. कळलं का, फर्टिलायझेशन म्हणजे द प्रोसेस ऑफ युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स to form a diploid zygote is called as fertilization. Fertilization मध्ये काय होतं आता हे बघा, हे आहे मेल गॅमेट, मेल गॅमेट, आणि ओव्हा हे आहे फिमेल गॅमेट. आता फर्टिलायझेशनच्या वेळेला मेल गॅमेट स्पर्म आणि फिमेल गॅमेट ओव्हा याचं युनियन होतं, आणि या ठिकाणी काय तयार होतं, झायगोट तयार होतं. आता मेल आणि फिमेल हे दोन्ही गॅमेट्स कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत, आणि दोन्ही हॅप्लॉइड गॅमेट्स एकमेकांसोबत युनाइट झाल्यामुळे काय तयार होतो,
डिप्लॉइड झायगोट तयार होतो. झायगोट डिप्लॉइड काय, कारण या ठिकाणी सिंगल पेअर क्रोमोझोमची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक सिंगल पेअर आहे, याच्यामध्ये सिंगल पेअर आणि दोन्ही मेल आणि फिमेल गॅमेट्स एकमेकांसोबत युनाइट झाल्यामुळे त्या ठिकाणी क्रोमोझोम नंबर काय होतो, रिस्टोर होतो. नॉर्मल सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम्स असतात तेवढे क्रोमोझोम झायगोट मध्ये असतात. नंतर झायगोटचं काय होतं, मायटॉटिक सेल डिव्हिजन होतं, म्हणजे क्रोमोझोमची संख्या सेम राहतं. मायटॉटिक सेल डिव्हिजननी काय तयार होतं, त्या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होता आणि एम्ब्रिओ गोज इनटू द न्यू इंडिव्हिज्युअल आणि एम्ब्रिओची वाढ होते आणि गर्भाशयामध्ये आणि त्या ठिकाणी नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतो. आता मेल आणि फिमेल गॅमेट्स, टू पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व इन सेक्सुअल रिप्रोडक्शन, दॅट इज द मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट्स. The fusion of male gametes and female gametes result into the formation of the diploid zygote, and zygote form the embryo and new individual is formed. Therefore, the new individual forms have the half of the chromosomes from male parent and half of the chromosomes from female parent. Therefore, it leads to the genetic variation. कळलं का? मेल पॅरेंट्स कडून अर्धे क्रोमोझोम्स आलेले आहेत, नवीन इंडिव्हिज्युअल तयार झालेले आहेत, ते अर्धे क्रोमोझोम जे आहेत ते फिमेल पॅरेंट्स कडून. फिमेल पॅरेंट्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा अर्धे क्रोमोझोम्स आईकडून आलेले असतील, अर्धे क्रोमोझोम वडिलांकडून आलेले, आणि दोन्ही क्रोमोझोम जे आहेत म्हणजे या ठिकाणी जीन्स जे आहेत, वेगवेगळे जीन्स आपल्या शरीरामध्ये आलेले, अर्धे जीन्स फादर कडून आलेले, अर्धे जीन्स मदर कडून आलेले. इट मीन्स जो नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो त्यामध्ये काय असतं, जेनेटिक व्हेरिएशन असतं. Genetically recombinant, it is called as genetically recombinant. New genetic combination is produced. Therefore, the new individual produced by the sexual reproductions, it shows the some similarity with their parents, but in some character it is different from their parents. कारण आपण जो आहे आपण आपल्या आई वडिलांसारखेच आहेत, परंतु सगळ्या बाबतीमध्ये आपण आपल्या आई वडिलांसारखे नसतो. काही कॅरेक्टर त्यांच्यासारखे आहेत, पण काही नवीन कॅरेक्टर त्या ठिकाणी तयार होतात, कारण सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, जेनेटिक व्हेरिएशन त्या ठिकाणी तयार होतं. आणि दिस जेनेटिक व्हेरिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झिस्टन्स ऑफ द स्पीसीज. कोणती स्पीसीज पृथ्वीवरती टिकून राहण्याकरता सेक्सुअल रिप्रोडक्शन फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, कारण जेनेटिक व्हेरिएशन मुळे काय होतं, दॅट इंडिव्हिज्युअल इज कॅपेबल ऑफ ऍडजस्टिंग द चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन. वातावरणामध्ये जे काही बदल घडून येतात त्या बदलाशी जुळून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असतं, कारण नवीन जेनेटिक कॉम्बिनेशन त्यामध्ये तयार होत असतं आणि अशा प्रकारे तो जीव पृथ्वीवरती वर्षानुवर्ष टिकून राहतो, तो नष्ट होत नाही. अँड this helps to maintain the existence of species, and due to this plants and animals can save themselves from the extinct. आणि अशा प्रकारे सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम मध्ये वनस्पती आणि प्राणी काय होतात, नष्ट होण्यापासून वाचतात. आता काही महत्वाचे क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन बघा, what would have been happen if male and female gametes had been diploid? मेल आणि फिमेल गॅमेट जर डिप्लॉइड असते तर काय झालं असतं. आपण आता बघितलेलं आहे की मेल आणि फिमेल गॅमेट हॅप्लॉइड असतात आणि हॅप्लॉइड गॅमेट युनाइट होतात आणि त्यापासून झायगोट तयार होतात, त्याला फर्टिलायझेशन म्हटलं. जर डिप्लॉइड गॅमेट असते तर काय झालं असतं, दोन डिप्लॉइड गॅमेट एकमेकांसोबत युनाइट झाले असते. आता डिप्लॉइड गॅमेट आहे, हे डिप्लॉइड आहे आणि हे डिप्लॉइड आहे. Therefore, after the fertilization, the new organism produced, that is tetraploid. तो कसा तयार होईल, टेट्राप्लॉइड तयार होईल. म्हणजे त्याच्यामध्ये क्रोमोझोम्सची संख्या काय होईल, डबल होईल. नॉर्मल सेल पेक्षा डबल क्रोमोझोम्स, म्हणजे त्याच्या पॅरेंट्स मध्ये फॉर एक्झाम्पल आता ह्युमन बिंग मध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. किती क्रोमोझोम्स आहेत, 46 क्रोमोझोम्स आहेत. मग दोन्ही गॅमेट जर डिप्लॉइड असले तर नवीन ऑर्गॅनिझम जो तयार होईल त्यामध्ये किती क्रोमोझोम्स असतील, 92. किती क्रोमोझोम्स असतील, 92. मग 92 क्रोमोझोम्स आहेत. आता प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे त्याचं इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे की ते प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमची संख्या ही ठरलेली असते. आता डिप्लॉइड गॅमेट जर असले त्यामध्ये 92 क्रोमोझोम्स असतील आणि त्यामुळे तो नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल आणि तो ऑर्गॅनिझम या ठिकाणी जगू शकणार नाही, कारण क्रोमोझोमची संख्या त्या ठिकाणी बदललेली आहे. आता याचा आन्सर बघा मुलांना, द मेल अँड फिमेल गॅमेट्स स्पर्म अँड ओव्हा आर हॅप्लॉइड and the zygote form they is diploid. नॉर्मली काय असतं, हॅप्लॉइड गॅमेट्स असतात आणि झायगोट तयार होतं ते डिप्लॉइड असतं. परंतु if the male and female gamete were diploid, the number of chromosome in each generation would be continue to double and this would result in increasing the number of chromosome. पण प्रत्येक जनरेशन मध्ये काय होईल, मग क्रोमोझोमची संख्या डबल होत जाईल. पहिल्या जनरेशन मध्ये 92, दुसऱ्या जनरेशन मध्ये 92च्या डबल, त्याच्यानंतरच्या जनरेशन मध्ये 92च्या डबल, त्याच्या दुप्पट क्रोमोझोम्स त्या ऑर्गॅनिझम मध्ये असतील. Number of the chromosomes in particular species should remain constant generation after generation.
प्रत्येक जनरेशन मध्ये क्रोमोझोमची संख्या त्या विशिष्ट स्पीसीज मध्ये कॉन्स्टंट असणं आवश्यक आहे. आता माझ्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स आहे, माझ्या आई वडील जे आहेत त्यांच्यामध्ये 46 आहे, त्यांचे आजोबा आहेत त्यांच्यामध्ये 46 आहे, आणि सगळे आपण ह्युमन बीइंग्स आहेत त्यांच्यामध्ये 46 क्रोमोझोम्स आहे, आणि त्यामुळे आपण ह्युमन आहोत. 46 क्रोमोझोम असलेला कोणताही असेल तर तो ह्युमन आहे. म्हणजे ही क्रोमोझोमचं वैशिष्ट्य आहे. आणि क्रोमोझोमची संख्या डबल झाली म्हणजे त्या ठिकाणी नवीन प्राणी त्या ठिकाणी अस्तित्वात येईल आणि सृष्टीचं बॅलन्स त्या ठिकाणी बिघडेल. Therefore, so meiosis occurs, that is the reduction division occurs in the cell to form the haploid gamete. Second question बघा, what would have been happen if any of the cell in nature had not been divided by meiosis? Meiotically जर कोणती सेल डिवाइड झाली नाही तर काही एक तर त्या ठिकाणी सेक्सुअल रिप्रोडक्शनच होणार नाही, कारण हॅप्लॉइड गॅमेट पासून डिप्लॉइड सेल तयार होतं आणि नवीन ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार होतं. याचा आन्सर बघूया. Meiosis involves the production of reproductive cells that bear the unique genetic constitution of the cell. Meiosis जी नवीन सेल तयार होतं त्यामध्ये त्याला हॅप्लॉइड सेल तयार होतं आणि त्यामध्ये क्रोमोसोमचा एक सेट असतो. It is required for diversifying as it creates the genetic diversification due to the effect of gene pool. कारण त्या जीन पूल म्हणजे त्या स्पीसीज मध्ये कोणत्याही स्पीसीज मध्ये असलेल्या क्रोमोझोमची संख्या, त्याला जीन पूल म्हटलं जातं. मग हा जीन पूल कशामुळे कॉन्स्टंट राहतो? मिओसिस डिव्हिजन मुळे तयार होतो. मिओसिस डिव्हिजन मध्ये हॅप्लॉइड जो आहे गॅमेट तयार होता आणि हॅप्लॉइड गॅमेट युनाइट होऊन डिप्लॉइड सेल तयार होता आणि क्रोमोझोमची संख्या त्यामध्ये रिस्टोर होतो. परंतु जर मिओसिसच झालं नाही तर तो जीन पूल त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहणार नाही. जसं आपण आधीच्या क्वेश्चन मध्ये बघितलेल्या नवीन ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमची संख्या बदलली. एव्हरी सेक्स सेल मेड फ्रॉम द मिओसिस हॅज अ युनिक कॉम्बिनेशन ऑफ क्रोमोझोम्स. Meiosis is important because it ensures that all organisms produced by sexual reproduction contain the correct number of chromosomes in the cell. Meiosis प्रोसेस मुळेच हॅप्लॉइड गॅमेट तयार होतात आणि डिप्लॉइड गॅमेट जे आहे फर्टिलायझेशन तयार होतं आणि त्यामुळे प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये ज्यांच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं त्या प्रत्येक स्पीसीज मध्ये क्रोमोझोमची संख्या ही कायम ठेवली जाते. त्यामुळे क्रोमोझोमची संख्या कायम ठेवण्याकरता मिओसिस होणं आवश्यक आहे. आणि नेचर मध्ये मिओसिस जर झालं नाही तर प्रत्येक जनरेशन मध्ये आधीच्या जनरेशन मध्ये जे ऑर्गॅनिझम होते ते नष्ट होतील आणि नवीन ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार होईल, कारण क्रोमोझोमची संख्या बदलली आहे आणि क्रोमोझोमची संख्या बदलली तर ऑर्गॅनिझम सुद्धा तो त्या ठिकाणी नवीन तयार होईल. तर आज आपल्याला शिकायचं आहे आता सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता प्लांट्स मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं? द फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑर द युनिट ऑफ रिप्रोडक्शन इन द प्लांट्स. प्लांट्स मध्ये फूड जे आहे, फ्लावर जे आहे हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतं आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे फ्लावरचे 4 होल्स आहेत, 4 महत्वाचे भाग आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 4 होल्स. पहिला होल आहे कॅलिक्स, नंतर आहे कोरोला, त्यानंतर अँड्रोसियम आणि चौथा आहे गायनोसियम. तर कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम, गायनोसियम दीज आर द 4 होल्स ऑफ फ्लावर्स. कॅलिक्स जो आहे या ठिकाणी बघा, कोरोना हा पेटल्स पासून बनलेला आहे, अँड्रोसियम जो आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो आणि गायनोसियम जो आहे हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो. These holes are arranged from outside to inside. म्हणजे कॅलिक्स जो आहे सगळ्यात बाहेरचा होल आहे, अँड्रोसियम आणि गायनोसियम दीज आर द इनर होल्स. The androsium and gynosium they are called as essential holes. यांना essential holes म्हटलं जातं, महत्वाचे होल म्हटलं जातं, because they perform the function of reproduction. रिप्रोडक्शनचं महत्वाचं काम कोण करतं? अँड्रोसियम आणि गायनोसियम यांचा रिप्रोडक्शन मध्ये महत्वाचा भाग असतो म्हणून त्यांना essential होल असं म्हटलं जातं. While calyx and corolla they are called as accessory hole. त्यांना accessory hole म्हटलं जातं because they performs are responsible for the protection of inner hole. आतमधले जे होल आहे, आतमध्ये कोणकोणते होल्स आहेत? अँड्रोसियम आणि गायनोसियम यांचं संरक्षण करण्याचं काम कॅलिक्स आणि कोरोला करतात म्हणून त्यांना accessory hole असं म्हटलं जातं. मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड एज सेपल. कॅलिक्स जे आहे ते सेपल्स पासून बनलेले आहे. तुम्ही फुल जर बघितलं असेल तर फुलाच्या खाली तुम्हाला छोटेसे पानासारखं स्ट्रक्चर दिसतं
आणि तो हिरव्या रंगाचा असतो, त्याला सेपल्स असं म्हटलं जातं. अँड मेंबर्स ऑफ कोरोला आर कॉल्ड एज पेटल्स. कोरोला जो आहे पेटल्स पासून बनलेला असतो, म्हणजे पाकळ्यांपासून बनलेला असतो. द पेटल्स ऑफ व्हेरियस कलर. पाकळ्यांचा रंग हा वेगवेगळा असतो. प्रत्येक फुलांमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्या असतात आणि त्या रंगामुळे ती फुलं अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि अट्रॅक्टिव्ह दिसावं याकरताच त्यांच्या पाकळ्यांचा रंग हा सुंदर असतो. आणि हे अट्रॅक्शन कशा करता असतं आणि सुंदरता कशा करता याबद्दल आपण समोर शिकणार आहोत. तर फ्लावर जे आहे, फ्लावर दोन प्रकारचे असतात, बायसेक्सुअल फ्लावर अँड युनिसेक्सुअल फ्लावर. आता बायसेक्सुअल फ्लावर म्हणजे काय? फ्लावर दोन प्रकारचे आहेत, बायसेक्सुअल आणि युनिसेक्सुअल. बायसेक्सुअल फ्लावर इज द फ्लावर इफ बोथ holes, that is androecium and gynecium are present in the same hole. Androecium आणि gynecium दोन्ही होल एकाच फ्लावर मध्ये जर असतील तर त्याला बायसेक्सुअल फ्लावर असं आपण म्हणतो. आता हे जे आहे हे हिबिस्कसचं फ्लावर आहे. हिबिस्कस मध्ये androecium आणि gynecium दॅट इज मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच फुलामध्ये आहेत, त्याला बायसेक्सुअल फ्लावर असं म्हटलं जातं. But there are some flowers they are unisexual. The flower is unisexual if any one of the above mentioned two holes is present in the flower. जसं अँड्रोसियम आणि गायनोसियम दोन पैकी एकच होल जर असेल तर त्याला युनिसेक्सुअल फ्लावर असं म्हटलं जातं. एक्झाम्पल पपया. पपया प्लांट जे आहे हे युनिसेक्सुअल आहे कारण त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल प्लांट वेगवेगळे असतात. मेल प्लांट कंटेन्स द मेल फ्लावर. द मेल फ्लावर कंटेन्स ओनली अँड्रोसियम. मेल फ्लावर मध्ये फक्त अँड्रोसियम असतात आणि फिमेल फ्लावर कंटेन्स ओनली गायनोसियम. अँड सच टाइप ऑफ फ्लावर्स आर कॉल्ड एज युनिसेक्सुअल. आलं लक्षात? युनिसेक्सुअल आणि बायसेक्सुअल. बायसेक्सुअल फ्लावर म्हणजे ज्यांच्यामध्ये अँड्रोसियम आणि गायनोसियम दोन्ही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याला बायसेक्सुअल फ्लावर म्हटलं जातं. युनिसेक्सुअल फ्लावर मध्ये एकतर अँड्रोसियम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे किंवा गायनोसियम फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तर त्याला युनिसेक्सुअल फ्लावर म्हटलं जातं. पपया त्याचं एक्झाम्पल आहे. फ्लावर्स आर ऑल्सो टू टाइप्स, सेसाईल, पेडिसिलेट अँड सेसाईल. दोन प्रकारचे आणखी फ्लावर, पेडिसिलेट आणि सेसाईल. आता पेडिसिलेट म्हणजे काय आपण बघू. हे सेसाईल फ्लावर आहे. पेडिसिलेट बद्दल बघू. The flower which contains a stalk for the support and that stalk is called as pedicel. Such flower is called as pedicel. काही फुलं जे आहेत त्या फुलांना देठ असतं. जसं हिबिस्कसचं फ्लावर आहे, तुमचं रोज फ्लावर आहे, गुलाबाचं फुल आहे, हिबिस्कस फुल फ्लावर आहे, तर या फ्लावरला काय असतं? देठ असतं. त्याला पेडिसेल असं म्हटलं जातं आणि तशा फुलांना पेडिसिलेट असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे सेसाईल. द फ्लावर विदाउट पेडिसेल. काही फुल जे आहेत त्यांना पेडिसेल या ठिकाणी दिसत नाही, देठ त्यांना नसतं, त्याला सेसाईल असं म्हटलं. आता हे फुल बघा, हे तुरीच्या झाडाचं फुल आहे, त्याला देठ नसतं, पेडिसेल नसतं. त्यानंतर हे फ्लावर जे आहे ही सुद्धा एक शेंगाचं झाड आहे, त्यांच्या फुलाला जे आहे त्यांना देठ नसतात, त्या फुलांना सेसाईल असं म्हटलं जातं. आलं लक्षात? देठ. दीज आर द व्हेरियस टाइप ऑफ फ्लावर. नंतर आता बघूया फ्लावर कंटेन्स टू पार्ट्स, अँड्रोसियम अँड गायनोसियम. अँड्रोसियम जो आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे फ्लावरचं आणि मेंबर्स ऑफ अँड्रोसियम आर कॉल्ड एज स्टेमन्स. तर अँड्रोसियमचे जे मेंबर्स आहेत त्याला काय म्हटलं जातं? स्टेमन्स असं म्हटलं जातं. दे आर कॉल्ड एज स्टेमन्स. मग स्टेमन्स किती आहेत? दोन प्रकारचे आहेत. पहिला आहे अँथर आणि दुसरा आहे फिलामेंट. अँथर अँड फिलामेंट्स आर द टू स्टेमन्स ऑफ अँड्रोसियम. कळलं ना? अँड्रोसियम जो आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, त्याचे मेंबर्स जे आहेत त्याला स्टेमन म्हटलं जातं आणि स्टेमनचे दोन भाग पडतात. एक आहे अँथर आणि दुसरा आहे फिलामेंट. आता अँथर जो आहे, अँथर मध्ये काय तयार होतं? पोलन ग्रेन्स. अँथर मध्ये तयार होतात पोलन ग्रेन्स. आता पोलन ग्रेन जे मेल गॅमेट, पोलन ग्रेन काय? मेल गॅमेट. म्हणजे अँड्रोसियम जो आहे हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे जो मेल गॅमेट तयार करतो आणि जे मेल गॅमेट कुठे तयार होतं? अँथर मध्ये तयार होतं. आता गायनोसियम जो आहे, गायनोसियम इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन or female reproductive part and members of gynosium are called as carpels. and गायनोसियमचे जे मेंबर्स आहेत त्याला काय म्हटलं जातं? कार्पेल्स असं म्हटलं जातं. आता कार्पेल्सचे तीन भाग पडतात. तर कार्पेल्स आर ऑफ थ्री टाइप्स. कोणकोणते? कार्पेल्स ऍट द बेस देर इज द ओडी. सगळ्यात खाली काय असतं? ओडी. फ्रॉम द ओडी देर arises a tube like structure that is called as style
and at the apex there is a stigma. अलग लक्षात. And these are the three parts of gynoecium. अलग लक्षात. The members of gynoecium are called as कार्पेस, आणि कार्पेस तीन आहे, ओरी, स्टाईल आणि स्टिग्मा. या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो. हे काय, हा कुठला भाग आहे? दिस वन इज द ओरी, स्टाईल आणि स्टिग्मा. तुम्ही एखादं हिबिस्कसचं फुल तुमच्या जवळ घेऊन बघायचं आणि त्या हिबिस्कसच्या फ्लावर मध्ये सगळे भाग आपल्याला दिसतात, स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी. दीज आर द थ्री पार्ट्स ऑफ गायनोसियम. आता ओरी जे ओरी, दिस इज द पार्ट ऑफ ओरी. अलग लक्षात. ओरी कंटेन्स ओव्ह्यूल्स. ओरीमध्ये बरेचसे ओव्ह्यूल्स असतात. And the ovules develops embryo sac by the process of meiosis. आणि meiosis प्रोसेस मुळे त्यामध्ये काय तयार होतं? एम्ब्रियो सॅक तयार होतं. ते मी बाहेर दाखवतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो सॅक. आता एम्ब्रियो सॅक मध्ये काय तयार होतं? बाय द प्रोसेस ऑफ meiosis the embryo sac produces the egg cell and polar nucleus. polar न्यूक्लियस. तर एम्ब्रियो सॅक मेयोसिसच्या प्रोसेसमुळे एम्ब्रियो सॅक मध्ये एक सेल तयार होतात आणि पोलर न्यूक्लियस तयार होतं. एक सेल इज द फिमेल गॅमेट. आता एवढं सगळं तुम्हाला समजलं. आता रिप्रोडक्शन कसं होतं प्लांट्स मध्ये, सेक्स्युअल रिप्रोडक्शन कसं होतं? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बघितले, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बघितले, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तुम्हाला समजलं. मेल गॅमेट पोलन ग्रेन्स आहे जे अँथर मध्ये तयार होतं. या ठिकाणी ही अँथरचा पार्ट आहे, यामध्ये मेल गॅमेट तयार होतं. आणि फिमेल गॅमेट जे आहे ओव्हीच्या ओव्ह्यूल्स आणि ओव्ह्यूलच्या एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो सॅक आणि एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये तयार होतात तुमचे फिमेल गॅमेट. एक सेल बरोबर त्या ठिकाणी पोलर न्यूक्लियस सुद्धा तयार होतं. पोलर न्यूक्लियसचं काय काम आहे ते आपण त्या ठिकाणी शिकूया. Before studying the fertilization, we should have to know the pollination. Pollination म्हणजे काय? आता pollination म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. मेल गॅमेट कुठे तयार होतं? अँथर मध्ये. आणि फिमेल ऑर्गन्स कोणते? स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हल. द ट्रान्सफर ऑफ मेल गॅमेट्स, दॅट इज द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ फ्लॉवर इज कॉल्ड एज pollination. Pollen grains from the anther are transferred to the stigma. तर अँथर वरून स्टिग्मा वरती पोलन ग्रेन ट्रान्सपोज, म्हणजे मेल गॅमेट जे आहे फिमेल गॅमेटच्या जवळ पोहोचण्याकरता अँथर वरून स्टिग्मा पर्यंत पोहोचतो. त्या प्रोसेसला पॉलिनेशन असं म्हटलं जातं. पॉलिनेशन इट इज ऑकर्ड बाय द व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक एजंट. बायोटिक आणि अबायोटिक, biotic and abiotic factors are responsible for the pollination. मग हे अँथर वरून पोलन ग्रेन्स कसे ट्रान्सफर होतात? अबायोटिक फॅक्टर जे आहे त्यामध्ये वॉटर आहे, वॉटर, एअर, हवेमार्फत हे पोलन ग्रेन्स वाहून जातात. आणि बायोटिक फॅक्टर मध्ये काय? इन्सेक्ट्स आणि बर्ड्स. इन्सेक्ट्स अँड बर्ड्स दे हेल्प्स फॉर द पॉलिनेशन. इन्सेक्ट मध्ये हनीबीज तुम्हाला माहिती आहे, हनीबीज आहे, बटरफ्लाईज आहेत. ते फुलांवरती नेहमी तुम्ही बघता मधमाशा बसलेल्या असतात, बटरफ्लाईज बसलेले असतात. ते सुद्धा पॉलिनेशनचं काम करतात. पक्षी सुद्धा फुलांवरती येतात नेक्टर शोषून घेण्याकरता. इन्सेक्ट त्यामधून नेक्टर शोषून घेतात आणि नेक्टर शोषून घेत असताना ते एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती जात असतात आणि त्या जात असताना त्यांच्या पायाला पोलन ग्रेन चिटकतात आणि ते पोलन ग्रेन्स मग आपोआप स्टिग्मावरून स्टाईलवरती ट्रान्सफर होत असतात. आणि हवा आणि पाणी या मार्फत सुद्धा पॉलिनेशन होतं. आता या व्हिडिओमध्ये बघूया आपण पॉलिनेशन कसं होतं. बघा, हवेमार्फत पोलन ग्रेन्स जे आहेत ते अँथरवरून उडून जातात आणि स्टिग्मावरती पडत असतात. आता अबायोटिक फॅक्टर इन्सेक्ट आहेत, हनीबीज आहेत, ते बर्ड्स आहेत, ही सुद्धा पॉलिनेशन घडून आणतात. कसं घडून आणतात? बघा, ही बटरफ्लाय आहे. ही बटरफ्लाय काय केलेली आहे? या ठिकाणी फुलावरती बसलेली आणि फुलावरती बसल्यानंतर त्या फुलावरती असलेले पोलन ग्रेन्स त्याच्या पायाला किंवा शरीराला चिटकतील आणि जेव्हा हे बटरफ्लाय म्हणून दुसऱ्या फुलावरती जाईल तेव्हा त्या फुलावरती ते पोलन ग्रेन्स आपोआप त्या स्टिग्मावरती ट्रान्सफर होतील. अशा प्रकारे बटरफ्लाईज आहेत, त्यानंतर हनीबीज आहेत, इन्सेक्ट्स आहेत, बर्ड्स आहेत. दे प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द पॉलिनेशन. कळलं तुम्हाला? पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. टाइप्स ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशनचे प्रकार कोणकोणते? देयर आर टू टाइप्स ऑफ पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. तर सुरुवातीला बघूया सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? When the pollination involves only one flower or two flowers born on the same plant is called as pollination.
जर एकाच झाडाच्या फुलाचे पोलर ग्रेन्स त्याच फुलावरती किंवा त्याच झाडाच्या दुसऱ्या फुलावरती जर पडत असतील तर त्याला सेल्फ पॉलिनेशन असं म्हटलं जातं. आता बघा, हे एक फुलं ए आणि बी, हे दोन्ही फुलं काय एकाच झाडाची फुलं आहेत. मग याच फुलाचे पोलन ग्रेन्स त्याच फुलावरती पडले, त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हटलं. किंवा या फुलाचे पोलन ग्रेन्स त्याच झाडाच्या दुसऱ्या फुलावरती जर जाऊन पडले तर त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हटलं जातं. आणि दुसरा आहे क्रॉस पॉलिनेशन. आता याला बघूया आपण, याला म्हणूया फ्लॉवर सी अँड फ्लॉवर डी. आता सी आणि डी यांच्यामध्ये पॉलिनेशन होत आहे, तर सी अँड डी हे दोन्ही वेगवेगळ्या झाडावरती असलेले फुलं आहेत. When the pollination occurs between the two flowers born on the two plants of the same species, then it is called as cross pollination. But pollination should occur between the plants of the same species. एका स्पीसीजच्या प्लांट्स मध्ये पॉलिनेशन घडून येतं. म्हणजे हिबिस्कसचे पोलन ग्रेन्स हिबिस्कसच्याच फ्लॉवरवरती जर पडले तर स्टिग्मावरती जर जाऊन पडले तर त्याला पॉलिनेशन म्हटलं. जर हिबिस्कसचे तुमच्या रोज प्लांटवरती जर पडले तर त्या ठिकाणी जर्मिनेशन होत नाही. मला लक्षात, ज्या फुलाचे पोलन ग्रेन्स त्याच फुलाच्या स्टिग्मावरती जर पडले तर त्या ठिकाणी जर्मिनेशन हे घडून येतं. कळलं तुम्हाला? सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. जर एकाच फुलाचे पोलन ग्रेन्स त्याच फुलावरती किंवा त्याच झाडाच्या दुसऱ्या फुलावरती जर पडले तर त्याला सेल्फ पॉलिनेशन म्हटलं जातं. आणि एका स्पीसीजच्या दोन प्लांटच्या फुलांमध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हटलं जातं. आता फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मिक प्लांट जे अँजिओस्पर्मिक प्लांट म्हणजे काय, ज्या झाडांच्या फळांच्या आतमध्ये बिया असतात, बिया फळांच्या आतमध्ये असतात त्यांना अँजिओस्पर्म, मागच्या वर्षी आपण शिकलेलं. आणि ज्यांच्यामध्ये बिया ह्या फळांच्या बाहेर असतात त्याला काय म्हटलं जातं, जिम्नोस्पर्म. जसं तुमचं काजू, कॅश्यूनट, याची बी जी आहे फळाच्या बाहेर असते ती जिम्नोस्पर्म आहे. अँजिओस्पर्मिक प्लांट तुमचा मँगो, फळ बाहेर आहे आणि त्याच्या आतमध्ये बी आहे, त्याला अँजिओस्पर्म म्हटलं. आता अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये फर्टिलायझेशन कसं होतं, आता बघ आपण बघितलेलं आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता या ठिकाणी बघा स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी. आता स्टिग्मावरती जो आहे त्यावरती पोलन ग्रेन्स पडतात. when pollen grains fall from the stigma, this is called as pollination. आता पॉलिनेशन त्या ठिकाणी झालं, पोलन ग्रेन्स या ठिकाणी पडले. पोलन ग्रेन्स कंटेन्स मेल गॅमेट्स. पोलन ग्रेन्स मध्ये काय असतात, मेल गॅमेट असतात. मेल गॅमेट्स that is called as male gametes. Two male gametes are present. पोलन ग्रेन मध्ये किती असतात, एका पोलन ग्रेन मध्ये दोन मेल गॅमेट असतात. When pollen grain falls on the stigma, there occur the germination of pollen grains. त्या स्पीसीजचे जर पोलन ग्रेन असतील तर त्या स्टिग्मावर पडल्यानंतर ते काय होतात, त्याचं जर्मिनेशन होतं. ड्युरिंग द पॉलिनेशन स्टिग्मा बिकम स्टिकी. जेव्हा पॉलिनेशनचा सीझन असतो, पोलनचा सीझन असतो, तेव्हा स्टिग्मा हा चिकट होतो, त्यामुळे पोलन ग्रेन्स त्यावरती चिटकून बसतात आणि त्या ठिकाणी त्याचं जर्मिनेशन होतं. When pollen grains germinate, it forms the pollen tube, and this pollen tube travels through the style and it reaches the ovary and it enters inside the ovary. आता पोलर ग्रेनचं जर्मिनेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी पोलर ट्यूब तयार होतात आणि पोलर ट्यूब जे ही स्टाईल मधून जातात आणि त्यामधून मेल गॅमेट सुद्धा पास होतात आणि हे मेल गॅमेट मग कुठपर्यंत पोहोचतात, ओव्हरी मध्ये पोहोचतात. अँड व्हेन इट रिचेस टू द ओव्ह्यूल्स, ओव्हरीच्या आतमध्ये काय, ओव्ह्यूल्स, ओव्ह्यूल्स मध्ये पोहोचल्यानंतर पोलर ट्यूब जे आहे, पोलर ट्यूब ब्रस्ट, पोलर ट्यूब त्या ठिकाणी फुटतात आणि फुटल्यानंतर त्यामधले जे मेल गॅमेट जे मेल गॅमेट मग कुठपर्यंत पोहोचतात, ओव्ह्यूल्स मध्ये पोहोचतात आणि ओव्ह्यूल्स मध्ये काय असतात, एम्ब्रियो सॅक. फ्रॉम द ओव्ह्यूल्स इट रिचेस टू द एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅक मध्ये ऑलरेडी काय, एग सेल आणि पोलर न्यूक्लियर. मग दोन मेल गॅमेट्स आहेत. वन ऑफ द मेल गॅमेट इज फ्यूज विथ वन एग सेल अँड अदर मेल गॅमेट इज फ्यूज विथ पोलर न्यूक्लियस. एक मेल गॅमेट जे हे एक सेल सोबत फ्यूज होतं आणि दुसरं मेल गॅमेट पोलर न्यूक्लियस सोबत फ्यूज होतं. म्हणजे या ठिकाणी दोन वेळा फर्टिलायझेशन होतं आणि देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. म्हणून याला काय म्हटलं जातं, डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. आता एक सेल सोबत एक मेल न्यूक्लियस फ्यूज झालं, त्यामुळे एक सेल जे आहे इट ट्रान्सफॉर्म इनटू द झायगोट. याचं रूपांतर कशामध्ये होतं, झायगोट मध्ये होतं. आणि पोलर न्यूक्लियस सोबत मेल गॅमेट फ्यूज झाल्यामुळे या पोलर न्यूक्लियसचं रूपांतर होतं एंडोस्पर्म.
कशामध्ये होतं? एंडोस्पर्म. एंडोस्पर्म स्टोअर द फूड मटेरियल फॉर द डेव्हलपिंग एम्ब्रियो. आता झायगोट जे आहे तसंच होतं, झायगोटचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये होत नाही. आता झायगोट जे आहे आता याचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये नंतर होतं. आता झायगोट आणि एंडोस्पर्म आता हे दोन पार्ट या ठिकाणी तयार झाले. कुठं तयार झालेले? एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅक कशामध्ये? ओव्ह्यूज. and these ovules get transformed into the seed and ovary into the fruit after the fertilization. आता फर्टिलायझेशन या ठिकाणी झालेलं आहे. मग ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होतं? सीड मध्ये होतं. आणि ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होतं? फ्रूट मध्ये होतं. इन दिस वे दिस वन इज द फ्रूट. हे एक फ्रूट आहे आणि फ्रूटच्या आतमध्ये काय आहे? सीड आहे. मग सीड कशापासून तयार झालेले? ओव्ह्यूल्स. ओव्ह्यूलचं रूपांतर सीड मध्ये झालंय आणि ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? फ्रूट मध्ये झालेलं आहे. अँड व्हेन दिस फ्रूट, आता जर्मिनेशन आपल्याला शिकायचं, सीडचं जर्मिनेशन करायचं. व्हेन दिस फ्रूट्स ऑन फॉल्स ऑन द सॉइल, द सीड रिलीज अँड इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द सॉइल. आता हे जे आहे बी जे आहे हे बी जमिनीवरती पडेल. फळ जे आहे फळामधून बी बाहेर येईल आणि बी जमिनीमध्ये पडेल आणि मातीमध्ये पडल्यानंतर त्याचं काय होईल? त्या ठिकाणी जर्मिनेशन होतं. आणि ड्युरिंग द जर्मिनेशन, आता जर्मिनेशन होत असताना हे जे सीड आहे, सीड म्हणजे एंडोस्पर्म एम्ब्रियो सॅक. तर एम्ब्रियो सॅक मध्ये काय होतं? एक सेल होते, झायगोट होतं. काय होतं? झायगोट. आणि त्याच्यामध्ये दुसरा काय होतं? एंडोस्पर्म. एंडोस्पर्म. आता when seed germinates during that process the zygote develops into the embryo. झायगोटचं रूपांतर त्या एम्ब्रियो मध्ये होतं आणि त्यापासून नवीन झाड तयार होतं. आणि एंडोस्पर्म काय करतं? मग एंडोस्पर्म प्रोव्हाइड्स द फूड मटेरियल फॉर डेव्हलपिंग झायगोट. झायगोटचं डिव्हिजन होतं, त्याचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये होतं. परंतु मग त्याला अन्न पदार्थ लागतात. मग अन्न पदार्थ कोण प्रोव्हाइड करतं? एंडोस्पर्म. कारण झाडामध्ये अन्न जे आहे ते पानं तयार करतात फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमुळे. परंतु जे सीड असतं त्यामध्ये त्याला पानच नसतात. मग जेपर्यंत त्याला पानं येत नाही तेपर्यंत, पानं येईपर्यंत एंडोस्पर्म जे आहे त्याला अन्न पुरवतं. आणि जेव्हा मग झाडाला पानं येतात, पानं आल्यानंतर मग काय होतं? त्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं आणि फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसने मग त्या झाडाला अन्न पुरवलं जातं. डेव्हलपिंग प्लांट्स. अँड इन दिस वे द न्यू प्लांट प्लेट इज प्रोड्यूस by the process and this is called as seed germination. आणि त्याला सीड जर्मिनेशन असं म्हटलं जातं. आता नंतर आपल्याला शिकायचंय, यानंतर शिकायचं आपल्याला ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी असतं आणि ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स कोणकोणते आहेत त्याबद्दल आपण शिकूया.